नमस्कार, मी हनुमंत शिंदे आणि तुम्ही पाहताय बीड बातम्या. बीड बातम्या हे सर्व समाजासाठी एक खुलं व्यासपीठ आहे. या ठिकाणी प्रत्येक समाजातील, भले मराठा समाजातील असेल किंवा ओबीसी समाजातील असेल किंवा अन्य समाजातील असेल, कुणीही जरी व्यक्ती असला तरी बीड बातम्या हे खुलं व्यासपीठ आहे. प्रत्येक जण आपलं मत या बीड बातम्या व्यासपीठावरती मांडू शकतो. तसंच आज आपण गेली 2-3 दिवसापासून एक मुद्दा रंगत आहे या समाजामध्ये. खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना देखील एक वेगळंच बीड जिल्ह्याच्या राजकारणानं रूप घेतलेलं आपल्याला पाहायला मिळाले. याच्यामध्ये संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हत्येचं कट रचल्याचे सुद्धा सांगितलं गेलंय आणि कट कुठेतरी रचत असल्यामुळे त्यांच्यावरती संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे सहकारी माननीय गंगाधर नाना काळकुटे यांनी जालना पोलीस स्टेशनमध्ये तशी तक्रार देखील दाखल केलेली आहे आणि त्यांनी ओबीसी नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय कांचन यांचा देखील याच्यामध्ये सहभाग असल्याचा उल्लेख केलेला आहे. आता आपण जर या बीड जिल्ह्यातलं राजकारण पाहिलं असता आतापर्यंत अशी परिस्थिती आलेली आहे की जसं संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झालं आणि या आंदोलनाला सुरुवात झाली. ज्यावेळेस आंतरवली सराटीमध्ये सुरुवातीला गोळीबार झाला, लाठीचार्ज झाला, दगडफेक झाली, वेगवेगळे आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचं उपोषण बसलं. त्या उपोषणाला, त्यांच्या आंदोलनाला खूप मोठी रंगत आली आणि हीच रंगत चालू असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणातले बडे नेते संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची येऊन भेट घेत होते आणि त्यांना या आंदोलनातून माघार घेण्यासाठी विनंती करत होते. त्यात बड्या नेत्यामध्ये एक दिवस असा आला की त्या दिवशी ओबीसी नेते धनंजय मुंडे यांनी आंतरवली या ठिकाणी येऊन भेट घेतली होती. तुम्हाला आठवत असेल, आपल्या अनेक मीडियावाल्यांनी एक तिथलं प्रकरण असं एक किस्सा छोटासा होता, तो एक व्हायरल केला होता. ओबीसी नेते धनंजय मुंडे यांनी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या व्यासपीठावर बसलेले असताना एका पत्रकाराकडे बघून डोळा मारला होता. मग तो डोळा मारण्याचं राजकारण खरं तर त्यावेळेस समाजाच्या बऱ्याच काही गोष्टी लक्षात आल्या होत्या. त्या डोळा मारण्यावरती वेगवेगळे किस्से आपल्याला बघायला मिळाले, वेगवेगळ्या कमेंट्स आपल्याला पाहायला मिळाल्या. तसंच पुन्हा त्यानंतर आणखीन एक प्रकरण घडलं. तसंच मसाजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. याच्यामध्ये आष्टी तालुक्याचे आमदार आदरणीय सुरेश अण्णा धस यांनी देखील हा मुद्दा उचलून धरला होता आणि त्यांनी मुद्दा उचलून धरत असताना असे काही वाक्यप्रचार केले होते की आकाचा आका, आणखीन कोण बड्या नेत्यांची त्याच्यामध्ये नामोल्लेख केला गेला होता. त्याच्यामध्ये तिथल्या जी काही पवनचक्की जी काही पवनचक्की कंपनी आहे, तिथले जे काही सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्टर आहेत, सिक्युरिटी गार्ड्सवर हमला झाला होता वगैरे, ते बरंच काही प्रकरण होतं. त्या ठिकाणी जे सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्टर जे होते नितीन बिक्कड यांचा देखील त्याच्यामध्ये नाम उल्लेख केलेला होता. परंतु काय प्रकरण झालं त्याबद्दल आपल्याला जास्त चर्चा न करता आजच्या विषयाकडे येते की संतोष अण्णा देशमुखचं सुद्धा एवढं प्रकरण रंगलं होतं आणि त्याच्यामध्ये शेवटी निष्कर्ष असा झाला आतापर्यंतच्या कार्यवाहीमध्ये की धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक अण्णा कराड यांना याच्यामध्ये दोषी ठरवण्यात आलं किंवा सगळ्यांनी दोषी मान्य केलं आणि मात्र न्यायालयामध्ये मात्र त्यांच्यावर अद्याप ही कार्यवाही चालू आहे. ते आताही पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणि हे प्रकरण कुठून एकूण तिकून मिटतंय किंवा नाही मिटतंय. तदनंतर पुन्हा दुसरा एक दौरा केला. याच्या अगोदर एक दौरा झाला होता, त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची मुंबई नगरीच्या प्रवेशद्वाराजवळ अर्थातच वाशी शहरामध्ये येऊन भेट घेतली होती आणि त्यावेळेसच त्यांनी माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ आणि जी.आर काढला होता असं सांगितलं होतं. परंतु तो जी.आर नसून एक लेखी काही पत्रकं दिली होती, परंतु त्याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं नव्हतं. त्यामुळे पुन्हा 1 वर्षभर मराठा समाजाची अशीच लढाई सुरू राहिली. ती लढाई सुरू असताना या अण्णांची हत्या होऊ नये ती झाली. तसंच त्या अण्णांची मुलं बाळं उघड्यावर आली आणि त्या अण्णांच्या मुलाकडं, आज संतोष अण्णांच्या मुलांच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं तर अगदी कितीही सर्वसाधारण माणूस असला तरी त्याच्या पोटामध्ये हळहळ झाल्याशिवाय राहत नाही. आज
त्यांची मुलगी असेल, त्यांचा मुलगा असेल, त्यांच्या पत्नी आहेत, यांनी कुणाकडे बघावं हा खूप मोठा प्रश्न होऊन बसलेला आहे त्यांच्यासमोर, की आज आपला उदरनिर्वाह कसा चालवावा ही सुद्धा खूप मोठी बिकट परिस्थिती आहे त्यांच्यावरती. असे एवढे मोठे किस्से झाले. याच्यामध्ये वाल्मिकांनाचे आकाचे आका म्हणता येईल. त्या ठिकाणी आकाचे आका म्हटलं तर ओबीसी नेते धनंजय मुंडे यांचा आदरणीय सुरेश अण्णा धस यांनीच नाम उल्लेख केला होता. आणि तेच धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड आहेत. तसेच आता ओबीसी नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय निकटवर्तीय आहेत. त्या निकटवर्तीयाचं कांचन नाव आहे. आणि या कांचनचा आता नाम उल्लेख केला जातो की संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात येतो. त्या हत्येच्या कटाचा गुन्हा या ठिकाणी किंवा त्याची तक्रार जालना शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल होते. तक्रार करते संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय गंगाधर नाना काळकुटे पाटील यांनी असाही नाम उल्लेख केला की संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील आणि मी म्हणजेच गंगाधर नाना काळकुटे यांच्यामध्ये कुठेतरी फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि यांची जी काही मैत्री आहे ती दाखवल्या जात नाही. काल परवा ओबीसी नेते धनंजय मुंडे यांनी मध्ये कुठल्या तरी एका कार्यक्रमामध्ये मुंडे यांनी असाही नाम उल्लेख केला की गंगाधर नाना काळकुटे हे माझे मित्र आहेत. आणि हे जर खरंच मित्र आहेत तर आजच्या एका पत्रकार परिषदेमध्ये जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय गंगाधर नाना काळकुटे यांनी असाही उल्लेख केला की धनंजय मुंडे हा माझा कुठलाही मित्र नाही. पण या ठिकाणी जर ही परिस्थिती पाहिली तर याच्यामध्ये आपल्याला खरंच जर बारकाईने जर विचार केला तर वेगळं चित्र पाहायला मिळतं. खरंच जर गंगाधर नाना काळकुटे यांचे मित्र जर धनंजय मुंडे नसते अशा आपल्याला अनेक आपल्याला शंका घेता येतील दोघांच्याही बाबतीत. कारण पत्रकार हा कुठल्या पक्षाचा नसतो, कुठल्या पार्टीचा नसतो किंवा कुठल्या संघटनेचा नसतो. पत्रकार हा सत्याच्या बाजूने बोलणारा असतो आणि त्यामुळेच पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला गेलेला आहे. कारण की पत्रकार हा निर्भीडपणे बोलत असतो. दोन्ही पक्षावरती तो बोट ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि सत्याच्या बाजूने तो बोलण्याचा कधीही प्रयत्न करतो. जर खरंच गंगाधर नाना काळकुटे सांगत असतील की धनंजय मुंडे हे माझे मित्र नाहीत तर गंगाधर नाना काळकुटे यांचं एक दैनिक आहे, दैनिक सूर्योदय नावाचं. या दैनिक सूर्योदयाच्या वर्धापन दिनानिमित्त मागच्या 2 वर्षामध्ये अर्थातच संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असतानाच वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी गंगाधर नाना काळकुटे यांनी ओबीसी नेते धनंजय मुंडे यांना आमंत्रित केलं नसतं. परंतु ज्या अर्थी एवढा वैयक्तिक कुठल्याही कार्यक्रमाला धनंजय मुंडे त्या ठिकाणी येतात म्हणजेच कुठंतरी ते निकटवर्तीय आहेत. परंतु इकडे जर पाहिलं तर धनंजय मुंडे सांगतात की हे माझे मित्र नाहीत. मग याच्यामध्ये यांना दोघांना काही राजकारण साधायचं आहे का असंही पाहता येईल की ओबीसी नेते धनंजय मुंडे यांना आतापर्यंत असं सांगितलं जात होतं की ते जातीच्या आड लपून राजकारण करत होते. मग तसंच आता ओबीसी नेते धनंजय मुंडे हे ओबीसी समाजात आता ओबीसीच्या पाठीमागं लपून कुठेतरी राजकारण करण्याचा प्रयत्न करतात का? किंवा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय गंगाधर नाना काळकुटे हे जरांगे पाटील यांच्या पाठीमागं लपून किंवा त्यांच्या आडून कुठेतरी राजकारण करण्याचा प्रयत्न करतात का? किंवा आतापर्यंत धनंजय मुंडे यांच्याकडून जरी कदाचित झालेल्या चुका झाल्या असतील तरी त्या चुकांचा कुठेतरी गंगाधर नाना काळकुटे हे फायदा घेतात का असाही प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. आजच्या दुपारच्या मुलाखतीमध्ये गंगाधर नाना काळकुटे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की मी काही दिवसापूर्वीपर्यंत धनंजय मुंडे यांचा मित्र होतो. परंतु ज्या दिवशी त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाला किंवा ओबीसी मधून जी असलेली आरक्षणाची मागणी आहे त्या आरक्षणाला सुद्धा ज्या दिवशी धनंजय मुंडे यांनी विरोध केला त्या दिवशी आमची मैत्री संपली. आणि इकडं तर आजही धनंजय मुंडे सांगतात की आम्ही मित्र आहोत. परंतु आजच्या पत्रकार परिषदेमध्ये गंगाधर नाना काळकुटे यांनी सांगितलं की मी सुद्धा एक पत्रकार आहे, मी कुठेतरी एक मीडियाशी रिलेटेड आहे आणि मी मीडियाशी रिलेटेड असल्यामुळं मीडियाला सगळ्यांना पॅकेज मिळतात. कधी दिवाळीच्या निमित्तानं मिळतात, कधी निवडणुकीच्या निमित्तानं पक्षाकडून मिळतात, बड्या नेत्याकडून मिळतात.
मग खरं तर त्यांची मैत्री ही गंगाधर नाना काळकुटे आणि धनंजय मुंडे यांची फक्त पॅकेज पुरती होती का, असा पण प्रश्न मनामध्ये पाहायला मिळतो. आता आपल्याला प्रश्न असा पाहायला मिळतो की खरंच याच्यामध्ये दोघांपैकी कोणाची चूक आहे. खरं पाहिलं तर आता निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे आणि या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निमित्तानं आता खरं तर जशी एखादी रेस भरलेली असते आणि त्या रेसमध्ये दोन घोडे बरोबरीचे असतात, दोघंही एकत्र पळत असतात, परंतु त्यांना कोणाला तरी एकाला पाठीमागे टाकायचं असतं आणि पुढे जायचं असतं. तसंच आज या ठिकाणी ही परिस्थिती आहे का? दोन नेते या ठिकाणी एकत्र आहेत. आज या ठिकाणी ओबीसी नेते धनंजय मुंडे हे ओबीसी समाजाच्या आडून कुठेतरी मराठा समाजावर वार करतात का? किंवा मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय गंगाधर काळकुटे हे मनोज जरांगे पाटील यांच्या आडून वार करतात का? अशा पण आपल्याला शंका पाहायला मिळतात का? खरंच अशी परिस्थिती आहे की संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर धनंजय मुंडे असतील किंवा अन्य आणखी कोणी असेल यांनी खरंच कुठेतरी हत्येचा प्रयत्न केलाय का? किंवा हेही जर होत नसेल तर सर्वसामान्य माणसाची दोन बड्या नेत्याकडून लूट होते का? असं पण होऊ शकतं. कारण दोघांनाही आता एकच ध्येय गाठायचं आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. कारण मागच्या वेळेला ओबीसी नेते धनंजय मुंडे यांच्या भगिनी यांचा दारुण पराभव हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झाला होता. त्याचं कारण होतं संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांची वचनं, गंगाधर नाना काळकुटे यांची साथ आणि मराठा समाजाकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद. त्याच्यामुळे दोघांच्या मध्ये फायदा झाला तो बजरंग सोनवणे यांचा. मग आता आपल्याला असाही प्रश्न पाहायला मिळतो की या दोघांपैकी आता खरंच कोणाचा एकाचा फायदा होणार का? किंवा दोघांपैकी कुणीतरी एकमेकाला मागे टाकण्याचा प्रयत्न करतंय का? किंवा खरंच परिस्थिती काय आहे, त्याच्यावर हत्येचा प्रयत्न झाला होता का? आता कुणी सांगतात की हो झाला होता प्रयत्न, कुणी म्हणतात नाही झाला होता. कारण आज दुपारीच धनंजय मुंडे यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की मी वेगवेगळ्या आता काही त्यांचे समाजाविषयी विषय काढले, त्याच्यामुळे त्यांना कदाचित त्रास झाला असेल. आणि त्यांना बोलत असताना माझ्याकडून त्यांनी सांगितले की माझा चष्मा मी त्यांना द्यायचं विसरून गेलो, त्याच्यामुळेही त्यांना राग आला असेल. त्याच्यामुळे गंगाधर काळकुटे यांनी मला बदनाम करण्याचाही प्रयत्न केला असेल, असंही झालेलं असू शकतं. मग याच्यामध्ये चष्म्यावर घालून हे लोक बोलतात किंवा कुणीतरी जरांगे पाटलांच्या आडून बोलतात का, हेही पाहिलं जातं. किंवा आणखीन एक मुद्दा पाहायला मिळतो, एक आठवला म्हणून सांगतो, तो म्हणजे तेव्हा या निवडणूक काळामध्ये या दोघांपैकी स्वतःचा कोणाचा तरी फायदा करण्यासाठी सर्वसामान्य जनतेची लूट होणार का? सर्वसामान्य जनतेची मतं लुटल्या जाणार का? प्रत्येक जण आपापल्या समाजाला भडकवून देणार का? असंही होऊ शकतं. खरंच पाहत राहा असं यापैकी काय होणार. आम्ही आपल्या सोबत आहोत. बीड बातम्यामध्ये कॅमेरामन श्रीराम जगताप सह मी पत्रकार हनुमंत शिंदे. बीड बातम्या, बीड.